महाराष्ट्रातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचा रणधुमाळीचा निकाल काल जाहीर झाला. यात राज्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची नांदी झाली आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची. महाविकास आघाडी आणि आघाडीतील पक्ष या निवडणुकीत मैदानावर कुठेच दिसत नसताना खरी लढत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात यांच्यातच पाहायला मिळाली. पण या लढाईत सर्वात लक्षवेधी ठरला तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट. राज्यात भाजपला सर्वात जास्त जागांवर जरी यश मिळाले असले तरी ज्या ज्या ठिकाणी थेट भाजप आणि शिंदे गटात सामना पाहायला मिळाला त्यात बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदेंनी भाजपला आसमान दाखवलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपला जोरदार टक्कर देत धूळ चारली आहे. कोकणापासून ते पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालांकडे नीट पाहिल्यावर काही ठिकाणचे विजय हे केवळ विजय नसून ते राजकीय अस्तित्वाची लढाई होती असं म्हणावं लागेल. सिंधुदुर्ग हा भाजपचा आणि विशेषतः राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र कणकवली आणि मालवण या दोन्ही अत्यंत प्रतिष्ठेच्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेने भाजपचा पराभव करून भगवा फडकवला आहे. या निवडणुकीदरम्यान दोन्ही राणे बंधू म्हणजेच मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यात कमलेचा संघर्ष पाहायला मिळाला. अगदी मतदानाच्या दिवशी रवींद्र चव्हाण आणि भाजप पैसे वाटत आहेत म्हणून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः रात्रभर ठाण मांडून होते. पण मालवणमध्ये निलेश राणेंनी सत्ता मिळवलीच, पण आपल्याच सख्या भावाच्या कणकवलीतसुद्धा निलेश राणेंनी भाजपला आणि मंत्री नितेश राणे यांना पराभूत केला आहे. राणेंच्या होम ग्राउंडवर शिंदेने मिळवलेला हा विजय भाजपसाठी मोठा विचार करायला लावणार आहे. पालघर जिल्ह्यात भाजपचे मोठे प्रस्थ असतानाही पालघर नगर परिषद आणि डहाणू नगर परिषदेत एकनाथ शिंदे गटाने भाजपला पराभूत केले आहे. तिथेच प्रचार करताना एकनाथ शिंदेंनी भाजपवर टीका करताना अहंकाराने रावणाची लंकासुद्धा जळली होती अशी जहरी टीका देखील केली होती. इथे स्थानिक स्तरावर भाजप शिवसेना संघर्षात मतदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगोला नगरपालिकेत तर कमलेचा संघर्ष पाहायला मिळाला. तिथे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात थेट सामना पाहायला मिळाला. अगदी मतदानाच्या आदल्या रात्री शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या होत्या. तसेच स्थानिक आमदार आणि भाजपनं शहाजी बापूंच्या विरोधात मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र शहाजी बापूंनी पूर्ण ताकदीनिशी भाजपला चारी मुंड्या चित करत सांगोल्यावर आपली पकड मजबूत केली आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्या संघर्षाची चर्चा नेहमीच असते. पण महाड नगरपालिकेत भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांनाही मागे टाकत विजय मिळवला आहे. या संपूर्ण निवडणुकीत भाजप प्रचंड सक्रिय दिसला. महाविकास आघाडीच्या अनुपस्थित राज्याच्या राजकारणात शिंदे गट हा आता भाजपसाठी सर्वात मोठा स्पर्धक म्हणून समोर आला आहे. भाजप जरी जागांच्या संख्येत राज्यात नंबर 1चा असला तरी प्रत्यक्ष संघर्षात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट अधिक प्रभावी ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली शिवसेना केवळ कागदावर नाही तर तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात मोठं यश मिळवलं आहे. हेच या निकालामधून स्पष्ट होत आहे. थोडक्यात सांगायचे तर या नगरपालिका निवडणुकांनी हे सिद्ध केलं की आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला आता केवळ विरोधकांशीच नाही तर आपल्याच मित्रपक्षाच्या वाढत्या ताकदीचाही मोठा विचार करावा लागणार आहे. कोकण, पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रात शिंदेनी मारलेली ही मुसंडी आगामी काळातील मोठ्या राजकीय फेरबदलांची नांदी ठरू शकते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.